नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या भागात स्वागत आहे. आजच्या ह्या भागामध्ये आपल्याला शिकायचं आहे एक सुंदरसं फूल आणि त्याला शेडिंग करायची आहे. हा झाला गोल. त्यानंतर दिलच्या आकाराच्या ह्या पाकळ्या, एकानंतर एक पाकळ्या काढून फूल तयार करून घेऊया. फूल तयार झाल्यानंतर आपल्याला रांगोळीने शेडिंग करायची आहे. आता सध्या आपण रांगोळीने शेडिंग करायला शिकणार आहोत. यानंतर कलरने आपल्याला सर्व डिझाईन्स शेडिंग शिकायचे आहे. सध्या याचा सराव आपल्याला जरुरी आहे. तर आता आपलं फूल तयार झालेलं आहे. ह्या फुलाला थोडंसं सुंदर बनवूया, आकर्षक बनवूया. आणि याच्यासाठी आपल्याला दुसरं काही नाही, रंग भरायचा नाही, तर पांढऱ्याच रांगोळीने याला थोडीशी शेडिंग करायची आहे. थोडंसं एक वेगळं स्वरूप याला येणार आहे. रंगाने तर छानच दिसणार आहे, पण सध्या आपण छोटे छोटे फुलं स्टेप बाय स्टेप डिझाईनचं आणि शेडिंगचं शिकणार आहोत. सर्व पाकळ्यांमध्ये थोडीशी ही रांगोळी भरभरून घ्यायची आहे. भरून न घेता भुरभुरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर एका एका पाकळीमध्ये आपल्याला डॉट काढायचे आहेत आणि तेही डॉट पांढऱ्याच रांगोळीने काढायचे आहेत. रंगोली क्लासमध्ये आपण पहिल्याच भागामध्ये डॉट काढण्याची म्हणजेच रांगोळीचे ठिपके काढण्याची भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. आणि त्या प्रॅक्टिसप्रमाणे आता आपण इथे हे डॉट काढत आहोत, हे ठिपके काढत आहोत. आणि ह्या ठिपक्यांमुळं एक वेगळ्याच प्रकारचं लूक ह्या फुलाला येणार आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने शेडिंग करून आपण ही थोडीशी एक वेगळ्या प्रकारची रांगोळी काढू शकतो किंवा ह्या फुलांना पानांना सुशोभित करू शकतो. तर आता आपले डॉट पूर्ण झालेले आहेत काढून. आता त्याला छोटेसे तुरे काढून घेऊया बाहेरच्या साईडने. जास्त वाढवायची नाही आपल्याला, एवढ्या फुलाचीच आपण प्रॅक्टिस करणार आहोत आज. अगदी 3-3 वक्ररेषा काढून तुरे काढायचे आहेत. तर इथे आपले हे छानसे तुरे काढून झालेले आहेत. आणि हे छोटंसं आकर्षक सुंदर फूल तयार झालेलं आहे. यातूनच पुढे आपण छान रांगोळी डिझाईन्स, ठिपक्यांच्या रांगोळ्या आणि सुंदर सुंदर अशा फुलातून डिझाईन काढणार आहोत. जरूर याची प्रॅक्टिस करा आणि सुंदर फुलं काढत राहा.